दिनांक 16 रोजी सायंकाळी आपल्याला अशा पद्धतीची माहिती प्राप्त झाली होती. आपण तात्काळ त्याची फिर्याद नोंदवली आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील अटकेची कारवाई सुद्धा करण्यात आली. सो बेसिकली याच्यामध्ये जो बंधू आहे त्याने समोरचे पीडित व्यक्तीचा छळ केलेला आहे, त्याला अमानुष वागणूक दिलेली आहे, मॉलेस्टेशन केलेलं आहे, रेप केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्व संबंधित कलम आणि सुपरस्टिशन्स ॲक्टची संबंधित कलम याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आतापर्यंत एकूण 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 2 पुरुष आणि 6 महिला आरोपितांचा समावेश आहे. त्याच पद्धतीने आपण अटक ज्या ठिकाणावरून केली त्या ठिकाणाचा सर्च घेतला असता आपल्याला 8 लॅपटॉप्स, 19 हार्ड डिस्क, 10 DVD, त्याच पद्धतीने 9 मोबाईल फोन्स, 20 कॅसेट्स, पेनड्राईव्ह 23 जप्त झालेले आहेत. त्याच पद्धतीने जवळपास 6.5 लाखांपर्यंतच्या रोख रक्कम जप्त झालेली आहे. 15 लाखापेक्षा जास्त किमतीचं सोने चांदी मौल्यवान धातू जप्त झालेला आहे आणि याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मेडिसिन्स मिळालेले आहेत. त्यातली काही प्रमाणामध्ये एक्सपायरी झालेले आहेत, काही एक्सपायरी न झालेले पण आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मेडिसिन्स सुद्धा मिळून आलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने आपला तपास सुरू आहे. हा जो भोंदू बाबा होता हा गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने लोकांना फसवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आत्ताची जी आपली फिर्यादी आहे त्याचे कुटुंब आणि या बाबाचे संबंध हे गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासूनचे आहेत आणि एका मॉडर्न गुरुकुलाच्या नावाखाली अनेक विश्वासात आलेल्या माणसांची मुलं त्यांनी आश्रमामध्ये ठेवून घेतली, मुलं मुली हे ठेवून घेतले. सो दिवसभर ही मुलं शाळा कॉलेज अटेंड करायची आणि संध्याकाळी मात्र आपल्या पेरेंट्सकडे राहण्यापेक्षा जशी गुरुकुल पद्धतीमध्ये ते ह्या गावाकडे राहत होते. सो त्यांना मारहाण करणे, हळूहळू त्यांच्यावरती अशा पद्धतीचा एक प्रभाव निर्माण करणे की त्याला संपूर्ण भूत भविष्य काळ कळतो आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातलं त्याला कळतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या मनात काय काय येत आहे आणि काय चुकीचं येत आहे ते लिहून दिलं पाहिजे. त्याला ते रिपोर्ट असं म्हणत होता. तो हे फिर्यादीकडून रिपोर्ट वारंवार लिहून घेतलेले आहेत आणि मग त्याच डेटाचा वापर हा पेरेंट्सला आणि फिर्यादीला मॅनिप्युलेट करण्यासाठी केलेला आहे. सो कुटुंबियांपासून फिर्यादीला तोडण्यात आलेलं होतं आणि दोन्ही पण बाजूंना मॅनिप्युलेट करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन मग ह्या फिर्यादीवरती बलात्कार करण्यात आलेला आहे. इतर अनेक अमानुष्य पद्धतीचे छळ, मारहाण करण्यात आलेली आहे आणि हे सगळं माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि मला सगळं कळतं असं भासवून केलेलं आहे. त्यामुळे सुपरस्टिशन ॲक्टची कलम आपण त्याच्यामध्ये लावलेली आहे. यामध्ये अधिक विक्टिम्स असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पोलिसांच्या स्तरावर त्याची पडताळणी आणि तपास सुरू आहे. होय, त्याचा आपण पंचनामा केलाय, सीजर झालेले आहे आणि आता सध्या ती जागा सील करण्यात आलेली आहे. तिथे आरोपी नसलेले काही लोक राहतात, त्यामुळे त्या लोकांच्या राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून तेवढा भाग सर्च केल्यानंतर त्यांना ओपन करून दिलेला आहे. उर्वरित भाग ज्यामध्ये हा बाबा स्वतः राहत होता तो भाग मात्र सील आहे. बेसिकली छळवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे, मारहाण करण्यात आलेली आहे, टॉर्चर करण्यात आलेलं आहे. होय, शॉक वगैरे देणं असू दे किंवा त्याने स्वतःची लघवी सुद्धा त्या समोरच्या फिर्यादीला पिण्यासाठी मजबूर केलेलं आहे. सो अशा प्रकारच्या अमानुष कृत्य फिर्यादीबाबत झाल्याबाबत आपल्याला FIR मध्ये माहिती प्राप्त आहे आणि त्याच्यासाठी आपण पुढील तपास आपला सुरू आहे. त्याच्यावरती आपला तपास सुरू आहे. फिर्यादी ने तिच्या नावावरती असलेल्या प्रॉपर्टी सुद्धा स्वतःच्या नावावर याने करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रॉपर्टी हस्तांतरित झालेली आहे, अशी सुद्धा फसवणुकीचे कलम आपण त्यामध्ये लावलेले आहेत आणि त्याचा तपास सुरू आहे. छळवणुकीचा प्रकार हा सुद्धा 15 वर्षांपासून अधिक कालावधीसाठी सुरू आहे आणि
परिचय मात्र 20 वर्षापेक्षा अधिक आहे. मॅडम, सोशल मीडियावरती काही महिलांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत पोलीस चौकीतले. त्याच्यात बघायला गेलं तर मग पोलिसांचे बॅचेस नाहीत वगैरे वगैरे असे काही आरोप त्या महिलांकडून केले जातात. त्यांना रात्री उशिरा अटक केलं होतं, या संदर्भात काय सांगा? हा, रात्री उशिरा अटक केल्याबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत असं लक्षात आलंय. परंतु रीतसर महिलांना अटक जर रात्रीच्या वेळेला करायची असेल, सूर्यास्त आणि पुन्हा सूर्योदयाच्या दरम्यान करायची असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला मॅजिस्ट्रेट यांची परवानगी घ्यावी लागते आणि त्या परवानगीने ती करता येते. या बाबतीमध्ये आपण सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत आणि अटकेची पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आपण फॉलो करूनच त्यांना अटक केलेलं आहे. हो, बरोबर. विक्टीम आता आपल्या समक्ष एक आलेली आहे, परंतु ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.